नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त खुसखुशीत बिट्ट्या बघितल्या आणि आता बिट्ट्यासोबत लागणारी वांग्याची भाजी कशी करायची, चला तर मग रेसिपीकडे वळूया. मी जांभळ्या कलरचे वांगे घेतले, साधारण अर्धा किलो वांगे आहेत आणि छान हे मस्त स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले. एक वाटीभर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि खोबरं, कांदा आणि खसखस याचं भाजून वाटण करून घेतलं आहे. आता यानंतर एका कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये थोडी मोहरी आणि जिरं घातलं आहे. नंतर त्यामध्ये आलं आणि लसूण याची पेस्ट घातली. नंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्याचं वाटण करून ते सुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतलं आहे. हिरवी मिरची परतून झाली की यामध्ये 3 चमचे कसुरी मेथी घातली, तीसुद्धा मंद आचेवर परतून घेतली. आणि नंतर लाल तिखट 3 चमचे, हळद 1 चमचा, 2 चमचे धणे पावडर आणि 2 चमचे जिरं पावडर आणि नंतर आपला कांदा आणि खसखस, खोबरं याचं वाटण घालून हे छान असं परतून घेतलं आहे. मंद आचेवर सगळं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मीठसुद्धा छान परतून झालं की यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता तेलात टाकलेले मसाले जळू नये म्हणून यामध्ये अर्धा कप पाणी घालते आणि छान उकळी येईस्तोवर हे मसाले असे शिजवून घ्यायचे आहेत. आता यात घातलेल्या मसाल्यामुळे मस्त खमंग असा भाजीचा वास सुटला आहे. सगळी तर्री आपली मस्त अशी वर आली आहे. नंतर हे चिरलेले वांग्याचे काप यामध्ये घालून आता आपण सगळे हे वांगे आणि मसाला असा परतून घेऊयात. गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे. ही वांग्याची भाजी आपल्याला मंद गॅसवर मस्त अशी परतून घ्यायची आहे. थोडा वेळ आपल्याला पाणी घालायचं नाही, या तेलातच ही वांगी छान अशी परतून घेऊन नरम होईस्तोवर शिजू द्यायचे आहेत. यात आपण कांदा, खोबरं आणि खसखस याचा जो मसाला भाजून तयार केला होता त्यामध्ये लाल तिखटाचा तडका दिला आहे आणि त्यासोबतच खोबरं, कांदा आणि खसखस यासोबत अर्धा चमचा गरम मसालासुद्धा त्या मसाल्यात तडक्यात घातला होता. तुम्ही हे लक्षात ठेवा की त्या कांदा, खोबरं आणि खसखस भाजून घेतल्यानंतर गरम तेल करून त्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला घालून ते वाटण आपण या भाजीमध्ये घातलं आहे. त्यामुळे आता गरम मसाला टाकण्याची अजिबात गरज नाही. तर मस्त आपले वांगे असे छान परतून झाले आहे मंद आचेवर. गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे. सगळीकडून वांगी अशी छान परतून झाली आणि तर्रीसुद्धा खूप छान आली भाजीला. तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही यामध्ये आणखी आता गरम पाणी घालून याला पातळसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आपली भाजी शिजून तयार आहे. मला ही भाजी थोडी पातळ हवी म्हणून मी यामध्ये थोडं आणखी गरम पाणी घालणार आहे. ही सुक्की भाजी तयार आहे आपली. मला यामध्ये थोडा रस्सा हवा आहे म्हणून मी यामध्ये थोडं गरम पाणी आणखी घालून मस्त ही भाजी पातळ करणार आहे. आता यानंतर मी गरम पाणी घेऊन यामध्ये तुम्हाला हव्या तशा प्रमाणात तुम्हीसुद्धा ही घट्ट पातळ करू शकता. तर आपली भाजी शिजून तयार आहे. तर मी साधारण यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालते. मस्त अशी तर्री आपली वर आली आहे. या भाजीत आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. नंतर पुन्हा एकदा मी यामध्ये अर्धा ग्लास आणखी पाणी घातलं आहे. आता पुन्हा आणखी अर्धा ग्लास पाणी घालते. आता आपला प्रॉपर आणि परफेक्ट असा वांग्याच्या भाजीचा रस्सा मस्त तयार झाला आहे. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं असं कूट घालून पुन्हा यावर झाकण ठेवून मस्त मंद आचेवर शिजू द्यायची आहे. आता आपली प्रॉपर मस्त वांग्याची भाजी तयार झाली आहे. बिट्ट्यांसोबत खाण्यासाठी परफेक्ट टेस्ट आणि परफेक्ट तर्री अशी मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी आपली तयार झाली आहे. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की आपली तयार आहे मस्त झणझणीत वांग्याची भाजी. आता आपल्याला फक्त 10 मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे. गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे आणि झाकणसुद्धा आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही, अर्ध झाकण ठेवून मस्त ही भाजी अशी शिजू द्यायची आहे.
चला तर मग तयार झाली आहे आपली मस्त झणझणीत अशी वांग्याची भाजी. सुद्धा ही वांग्याची भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.